वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी बरीच इंटरेस्टिंग दिसतीये. अमृता, जरा एनलाइटन कर. अगदी सोपी रेसिपी आहे, ग्वावा चीज केक. आपल्याकडे ग्वावा पेरू चीज केक, पेरूचा चीज केक आहे. पेरूची आपल्याकडे जेली करतात, पेरूचा मोरांबा वगैरे होतो. पण चीज केक एकतर आपल्याकडे कॉन्सेप्ट फार नवीन आहे, चीज केक आपल्याकडे बनवतच नाही. पण हा पेरूचा चीज केक आहे. ह्याच्यासाठी मी पेरूची ही जेली केलेली आहे. मी पेरूचा गर मिक्सर मध्ये करून घ्यायचा आणि नंतर साखरेचा नाही बिया काढून किंवा बिया पण थोड्या मध्ये अशा आल्या तर तेवढा फरक नाही पडत. आणि नंतर साखरेमध्ये ते पाक करून त्याचं गर जेली आपण जॅम वगैरे करतो तशाच पद्धतीने, आणि थोडा लिंबाचा रस घालायचा. त्याच्यात साखर किती लागते आपल्याला? साखर आपल्या चवीनुसार, पाकाला जसं बनवतो तशाच पद्धतीने, जितकं साखर तितकंच पाणी घेऊन. आणि नंतर हे क्रीम चीज घेतलेलं आहे, म्हणजे चीज स्प्रेड वगैरे आपल्याकडे जो मिळतो तसं ते क्रीम एकदम सॉफ्ट चीज लागतं आपल्याला. इथे फ्रेश क्रीम आहे. आणि हा बिस्किटचा चुरा, डायजेस्टिव्ह बिस्किट्स किंवा कुठलेही बिस्किट, ऑरेंज फ्लेवर वाला बिस्किट घेतलेलं आहे, कारण ऑरेंज आणि पेरू म्हणजे जरा कॉम्बिनेशन छान वाटते. कॅस्टर शुगर आहे परत इथे, मस्का आहे, आणि इथे गार्निशिंग साठी एक जॅम घेतलेला आहे. अगेन कुठल्याही चवीचा चालू शकतो. इथे ऑरेंज चालेल, पायनॅपल. हा जॅम, एवढा जॅम बनवायला किती साधारणतः पेरू लागले तुला? हा मला एक मोठा पेरू पुरेसा होतो. सो ही रेसिपी आहे त्रिनिदाद अँड टोबॅगो, म्हणजे वेस्ट इंडिज मध्ये. आपण आता मॉरिशस टू वेस्ट इंडिज गेलोय. क्रिकेट खेळायला जाऊया. ऑरेंज इथे मुद्दामून ही बिस्किट्स मध्ये मी ऑरेंज फ्लेवर घेण्याचं कारण असं आहे, इथे पण हा ऑरेंजिश कलर आहे पेरूच्या जॅम मध्ये. पायनॅपल जॅम अगेन थोडा ऑरेंजिश कलर येतो, येल्लो ऑरेंज, कारण त्यांचं जे नॅशनल फ्लावर आहे चाकोनिया म्हणून, तर ते आपला दिवस राजा वगैरे कसं एकदम ऑरेंज कलरचा असतो ना, तसंच तो रंग तुला दाखवायचा, मग तो रंग दाखवायचा म्हणून. या डेझर्टचं नाव काय सांगितलंस तू? ग्वावा चीज केक. ग्वावा चीज केक, सिम्पल. ओके. कारण तिथे इंग्लिश बोलली जाते, इंग्लिशच बोललं जातं, बरोबर. आणि पण फ्रेंच आणि डच कॉलनीज असल्यामुळे थोडंफार फ्रेंच डच या भाषांचाही वापर केला जातो. आता आपण हे बटर मेल्ट करून घेतलंय. ओके. आणि बिस्किटचा जो हा मिक्सर, किती बिस्किट घेतलेत? ही साधारण नाही चांगली 8-10 घेतली. 8-10 बिस्किट घेतलेत. बरं. आणि त्याच्यामध्ये बटर घालून, बटर अशासाठी की आपल्याला याचा एक लेअर खालती करून घ्यायचा आहे अख्खा. त्यासाठी आपण याच्यामध्ये बटर घालूया मिक्स करून घेऊ. ह्याच्यामध्ये फक्त एक थोडा चिकटपणा येण्यासाठी, एक बेस फर्म व्हायला. आता याच्यात आपल्या आवडीनुसार फ्लेवरचं बिस्किट घेऊ शकता. इव्हन चीज केक मध्ये इथे तुम्ही स्ट्रॉबेरी चीज केक करा किंवा कुठलाही करा. आता मी ट्रिनिदादचं दाखवतोय म्हणून खास पेरू घेतलेला आहे, कारण तिथे पेरूच्या रेसिपीज आहेत. सो हे असं, म्हणजे हे कशी माहितीये का, ओली वाळू दिसते ना, तसं असं ते दिसलं. बीचवरची सँड दिसली पाहिजे, बीचवरची सँड दिसली पाहिजे ही, की म्हणजे आपलं हे बरोबर झालेलं आहे. आणि कारण तिथल्या लोकांना ना भारताचं खूप कौतुक आहे. इंडियन लोकांचं. आणि इंडियन्स जर का आले ना, तर बहुतेकशे तिथले जे लोक आहेत त्यांची पूर्वज जे आहेत, त्यांचे पूर्वज जे आहेत ते समहाव इंडियन ब्लड त्यांच्यामध्ये आहे, भारतीय ब्लड आहे. इंडियन आहेत आणि पाकिस्तानी दोन्ही आपलेच एशियन्स तिथे भरपूर आहेत. सो हा असा आपण असा घट्ट बेस तयार करून घेतलेला आहे. ओके. आणि या चीज केकची गंमत अशी आहे की आपण हे सगळे असे लेयर्स केले की हा डायरेक्ट चमच्याने असाही खाता येतो, और तुम्ही असा पाडून एक्झॅक्ट चीज सारखं आहे, म्हणून मी छोटा बोल मुद्दामून घेतलेला आहे की हे असे इंडिव्हिज्युअल पोर्शन मध्ये आपण करू शकतो. आता आपण सेकंड त्याच्यामध्ये एक लेअर देणार आहोत, तो म्हणजे या पेरूच्या जेलीचा, जी आता एकदम आता हे जरा तू मिक्स करून घेतलंस फक्त. हे जरा फक्त मिक्स करून पातळ हवाय म्हणून. आणि त्याचा हा दुसरा लेअर ह्याच्यावरती येणार आहे. हा पेरूचा लेअर छान भरपूर होऊन दे, कारण आज आपला मेनू मस्त झालेला आहे. ओके. हा मगाच तुम्ही मला खास, मी वर्ल्ड क्विझिन बद्दल बोलत होतो. आणि सध्या कसं जग छोटं झालंय आणि लोक खूप प्रवास करतात, त्यामुळे पूर्वी काय होतं की फार कमी लोकांना, इव्हन अगदी मलेशियाला जायला पण खूप कमी लोकांना मिळायचं. त्यामुळे तिकडनं आल्यावरती किंवा एअरपोर्टला सोडायला जाणं हा एक समारंभ असायचा, मोठा समारंभ. पण आता काय की वेळ एकतर खूप वेळ कमी झालेला आहे,
आणि हल्ली एअरपोर्टला आतमध्ये जाऊन देत नाहीत. पण त्यांनी आपल्या या क्विझिन मध्ये किंवा आपल्या फील्ड मध्ये एक वेगळाच बदल आलेला आहे. आणि पिझ्झ्यावरती मी आता चिंचेची चटणी वापरली. सो दिस काइंड ऑफ फ्युजन हे सध्याचं नवीन कन्सेप्ट आहे ट्रेंड्स मध्ये. त्यामुळे ही सुद्धा ऍक्च्युली आता आपण ते मॉडर्न म्हणतोय, पण पूर्वीच्या हिशोबाने ही तेव्हाची ती मॉडर्न पद्धत होती. कारण आपल्याकडचं प्रकार शंकरपाळे, आपल्याकडचे प्रकार तिकडे जाऊन तिकडे गेल्यावरती त्यांना शंकरपाळे आठवत असतील आणि मग तिकडे जे साहित्य मिळालं त्यातनं त्यांनी शंकरपाळे बनवले. सो देवाणघेवाणी पूर्वीपासून येत आहेच आणि अजूनही आताही ती चालूच आहे. आणि आपले तेच पदार्थांमध्ये थोडे एक वेगळा टच येतो. हो, एक्झॅक्टली. जसं गावा चीज केक आपण कधी विचार नाही करू शकत. ओके, आपण अजून एका भांड्यामध्ये आता क्रीम आणि चीज फेटून घ्यायचं, मिक्स करून घेऊया. हे रेग्युलर क्रीम चीज आहे, बाजारात मिळतं. क्रीम चीज आहे. चीज स्प्रेड आपण जो वापरतो ते रेग्युलर चीज मी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये क्रीम साधारणतः एक वाटी चीज जास्ती पाहिजे, पण फ्लेवर पाहिजे चीजचा म्हटल्यावरती. आणि पण कसं माहिती का, इंडियामध्ये आपल्याकडे तेवढी चीज केक ची चव ही एवढी डेव्हलप झालेली नाहीये. आपल्याकडच्या लोकांना ब्लॅक फॉरेस्ट जास्त आवडतो किंवा पायनॅपल केक आवडू शकतो. चीज केकला अजून तेवढा डिमांड नाही आलेला आहे. त्यामुळे मी क्रीम पण वापरलेला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आता ही कॅस्टर शुगर जी आहे ती केव्हा घालायची त्यामध्ये? कॅस्टर शुगर पण आता ह्याच्यामध्ये आपण घालूया. थोडी साखर घातलेली, 1-2 चमचे. तर आता आपल्याला डायरेक्ट ह्याच्यात घालून आणि नंतर सेट करून घेऊ शकतो. सेट करूया. साधारणतः अर्धा 1 तासात सेट होईल. मला वाटतं नो प्रॉब्लेम. सेट झाली होती, त्यामुळे हा लेअर असा वेगळाच अगदी छान पैकी बसतोय आपला. त्रिनिदाद मध्ये अजून तू तिकडे कधी जाण्याचा योग नाही आला, पण मग तिकडची भाषा किंवा तिथे दिवाळी साजरी केली जाते, तर अजून काय म्हणजे त्यांचं साजरी करण्याची पद्धत काय? की बेसनाचे लाडू वगैरे आहेत, कंदील तिथेही लावतात, पण रांगोळी आय डोंट नो समहाव आपल्याकडे जसं दारापुढे सगळ्यांच्या अगदी रांगोळ्या मस्त असतात, रांगोळी नाही दिसत तिथे. ओके, हे सो आपण ह्याच्यावरती हे चीज घातलेलं आहे. तर हे आता आपण एक 3-4 तास तरी फ्रीज मध्ये सेट करणार आहोत. आणि सेट करून झाल्यावर कुठली आवडीची जेली जॅम तुम्ही घेऊ शकता आणि त्यावरती ह्याच्यावरती तुम्ही गार्निशिंग डेकोरेट ह्यानी करा आणि असंच चमच्याने खाऊ शकता किंवा उलट पाडून केक सारखं तसंही तुम्ही खाऊ शकता. त्रिनिदादचं फूल आपलं तयार झालेलं आहे. गोवा चीज केक तुम्हाला जर का आज बनवायचं असेल तर याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. पेरू चीज केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पेरूची जेली, क्रीम चीज, ऑरेंज बिस्किटांचा चुरा, कॅस्टर शुगर, बटर आणि जॅम. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ऑरेंज बिस्किटांचा चुरा घेऊन त्यामध्ये बटर घालून एकजीव करून घ्यावं. एका बाउलमध्ये क्रीम, चीज आणि बारीक दळलेली साखर हे मिश्रण ब्लेंडरने फेटून फ्रीज मध्ये ठेवून द्यावं. सर्व्ह करताना बाउलमध्ये बिस्किटांचा चुरा आणि बटरच्या मिश्रणाचा थर घालावा. त्यावर पेरूच्या जेलीचा लेअर, क्रीम आणि चीजचा लेअर आणि जॅमचा लेअर घालून डेझर्ट फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवावं. वरून जॅम लावून ग्वावा चीज केक सर्व्ह करावा.